नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण नवीन असाल तर आपल्या शेतकरी बांधवाच्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळेल. चला मित्रांनो, आज आपण संध्याकाळी 7 वाजताचा व्हिडिओ बनवत आहोत आणि आपण बघू शकता की महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढगाचे दाटे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये आणि काही तासांमध्ये सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा महाराष्ट्र राज्यातील काही क्षेत्रामध्ये पडण्याचा अंदाज नोंदवलेला आहे हवामान विभागाने. आणि आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवत आहोत की कोणत्या भागामध्ये काही पावसाची स्थिती राहणार आहे आणि त्यासाठी आपण सतर्क राहण्याची गरज आहे. तर आपण बघू शकता अकोला, नांदेड आणि सोलापूर ह्या भागामध्ये आणि काही जळगावचा भाग आहे, नागपूरचा काही भाग आहे, तर त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की पुढील काही तासांमध्ये या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो. तर आपण बघू शकता सोलापूर मधील काय परिस्थिती राहणार आहे. तर सोलापूरमध्ये आपण बघू शकता तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, बार्शी, पेठ, लातूर या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता पुढील काही तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. आणि त्याच्या लगतील जो जो काही शेजारील राष्ट्रामध्ये आपण विजापूरचा काही भाग, इंडी, जामखेडचा काही भाग आहे, जामखंडीचा काही भाग आहे, तर कलबुर्गीचा ह्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर नांदेड लगतील जो भाग आहे, वाशिम आहे, अकोला आहे, अकोट आहे, अचलपूर आहे, अमरावती या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की यवतमाळचा काही भाग आहे. तर नांदेड लगतील ह्या काही भागांमध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस हा होऊ शकतो. तर मित्रांनो, आपण सतर्क राहणं गरजेचं आहे. मुसळधार पावसाच्या ठिकाणी आपण ज्या क्षेत्रामध्ये पाऊस पडणार आहे त्या ठिकाणी आपण आपली स्वतःची काळजी आणि परिवाराची काळजी करणं गरजेचं आहे मित्रांनो. बंगालच्या उपमहासागरात तर विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या ज्या सागरी तटलगी क्षेत्र तयार झालेलं आहे, तर त्याचा महाराष्ट्रामध्ये त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सर्वत्र महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा सध्या पडत आहे आणि पुढील काही तासांमध्ये सुद्धा पडू शकतो. तर मित्रांनो, आपण बघू शकता सोलापूरमधील काही भागांमध्ये सुद्धा पावसाला सुरुवात झालेली असून अकलूज, सांगली या भागामध्ये सुद्धा, औरंगाबाद, अहमदनगर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे. तर पुढील काही तासांमध्ये वातावरण चेंज होणार आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे त्या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो मित्रांनो. तर त्यासाठी आपल्या पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे आणि पावसाचा जोर हा पुढील काही दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता आहे. तर अशा नवीन नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस